नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ELD चॅनलमध्ये। आयुष्यात जेव्हा सुखाचा सूर्य तळपत असतो तेव्हा सावलीसारखी सोबत करणारी माणसं खूप भेटतात, पण खरा मित्र कोण हे तेव्हा समजतं जेव्हा आयुष्यात दुःखाचा काळोख दाटून येतो आणि आपली स्वतःची सावली ही आपली साथ सोडते। समीरला वाटलं होतं की त्याच्याकडे असलेल्या संपत्तीच्या जोरावर त्याने जगातील सर्वोत्तम मैत्री विकत घेतली आहे, पण नियतीने एक असा डाव टाकला की एका रात्रीत त्याच्या हातातील सोन्याचा चमचा हिरावून घेतला गेला आणि मग सुरू झाली एक अशी परीक्षा जिथे पैशाची किंमत शून्य झाली आणि माणुसकीचं मोल आकाशा एवढं मोठं झालं। तर ऐकूया ही छान कथा। एका निसर्गरम्य शहरात समीर आणि राहुल नावाचे दोन मित्र राहत होते। वरवर पाहता दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक होता। समीर एका नामांकित उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा होता। महागातल्या गाड्या, ब्रँडेड कपडे आणि हातात नेहमीच महागडा मोबाईल असं त्याचं राहणीमान होतं। या उलट राहुल हा एक सामान्य शिक्षकाचा मुलगा होता। साधे कपडे, सायकलवरचा प्रवास आणि अभ्यासाची आवड हीच त्याची ओळख होती। समीरच्या आजूबाजूला नेहमीच मित्रांचा मोठा गराडा असायचा। कॉलेजच्या कॅन्टीनचा खर्च असो किंवा रात्रीच्या पार्ट्या, समीर नेहमी उदार हाताने पैसे खर्च करायचा। त्याचे इतर मित्र त्याची स्तुती करण्यात कधीच मागे हटत नसत। राहुल मात्र या चमक धमकीपासून दूर राहायचा। तो समीरला अभ्यासात मदत करायचा आणि चुकीच्या सवयीपासून रोखायचा। समीरला कधी कधी राहुलचा राग यायचा। त्याला वाटे की राहुल खूप बोर आहे। एके दिवशी राहुल त्याला म्हणाला, समीर, हे जे तुझे मित्र आज तुझ्या अवतीभोवती फिरत आहेत ते तुझ्या श्रीमंतीचे चाहते आहे, तुझे नाही। मैत्रीची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा तुमच्याकडे द्यायला काहीच उरत नाही। समीरने नेहमीप्रमाणे हे वाक्य हसण्यावरी नेलं। समीरच्या आयुष्यात जिथे एकीकडे चकाकी आणि दिखावा होता तिथे दुसरीकडे राहुल नावाचा एक शांत किनारा होता। राहुल हा समीरच्या कॉलेजमधील वर्गातील असा विद्यार्थी होता ज्याच्याकडे पाहिल्यावर कोणालाही त्याच्या साधेपणाचा मोह पडला असता। मध्यम उंची, डोळ्यावर चष्मा आणि चेहऱ्यावर नेहमीच एक प्रसन्न पण गंभीर भाव। राहुलचे वडील एका छोट्या सरकारी शाळेत शिक्षक होते। त्याच्या घरी पैशाची रेलचेल नव्हती, पण मूल्यांची श्रीमती अफाट होती। राहुल कॉलेजला येताना साध्या सायकलवर यायचा। जिथे समीरच्या गाड्यांचा ताफा गेटवर धूळ उडवत यायचा तिथे राहुल आपली सायकल कोपऱ्यात शांतपणे लावून वर्गात जायचा। योगायोगाने समीर आणि राहुल एकाच बाकावर बसायचे। समीरला राहुलचा स्वभाव सुरुवातीला खूप कंटाळवाणा वाटायचा। राहुल कधीच महागड्या पार्ट्यामध्ये यायचा नाही। एकदा समीरने त्याला आग्रह केला, राहुल, आज माझ्या फार्म हाऊसवर पार्टी आहे, चल ना। तेव्हा राहुलने अतिशय नम्रपणे नकार दिला। तो म्हणाला, समीर, माझ्या वडिलांच्या कष्टाचे पैसे मी अशा ठिकाणी उडवू शकत नाही जिथे मला माझी गरज नाही। त्यापेक्षा मी घरी राहून आईला कामात मदत करेन किंवा अभ्यास करेन। समीरच्या इतर मित्रांनी म्हणजेच रोहन आणि विकीने राहुलची खूप थट्टा केली। अरे, हा तर पप्पाच बॉय आहे असं म्हणून ते त्याला चिडवायचे, पण राहुलला याचं कधीच वाईट वाटलं नाही। उलट त्याला समीरची काळजी वाटायची। एकदा कॉलेजच्या लायब्ररीत दोघेच बसले होते। समीर आपल्या महागड्या फोनवर पुढच्या ट्रिपचे प्लॅन करत होता। राहुलने हळूच विचारले, समीर, कधी विचार केला आहेस का की जर उद्या हे सगळं नसेल तर हे जे लोक आज तुझ्या शब्दावर नाचतात ते तुझ्यासोबत असतील का? समीर हसून म्हणाला, का नाही असणार, आम्ही रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळ आहोत। राहुलने समीरच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय भावुक होऊन म्हणाला, मित्रा, मैत्री रक्ताच्या नात्यापेक्षा मोठी असते, हे खरं आहे, पण ती स्वार्थाच्या पायावर उभी नसते। आज तू त्यांना जे काही देतोस ते त्यांच्यासाठी हवा आहे। ज्या दिवशी ही हवा बंद होईल
त्या दिवशी त्यांचा श्वास गुदमरेल आणि ते दुसरे ठिकाण शोधतील. मी तुला घाबरवत नाहीये, पण फक्त एवढंच सांगतोय की नाती जपताना माणसं पारखायला शिक. त्या दिवशी समीरला राहुलचं बोलणं फारसं पटलं नाही, पण राहुलने कधीच समीरची साथ सोडली नाही. जेव्हा जेव्हा समीर अभ्यासात मागे पडायचा तेव्हा राहुल स्वतःच्या नोट्स तयार करून त्याला द्यायचा. समीरला परीक्षेच्या काळात जे काही समजलं नसायचं ते राहुल तासनतास बसून त्याला समजावून सांगायचा. राहुलची मैत्री ही मागणी करणारी नव्हती, तर ती देणारी होती. समीरने राहुलला अनेकदा महागड्या भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला, पण राहुलने त्या कधीच स्वीकारल्या नाहीत. तो म्हणायचा, समीर, जर तू मला तुझं घड्याळ दिलंस तर ते फक्त वेळ दाखवेल, पण जर तू मला तुझी वेळ दिलीस तर ती आपली मैत्री जपेल. मला तुझ्या पैशाची नाही, तुझ्या खऱ्या मैत्रीची गरज आहे. राहुलच्या घरातली परिस्थिती बेताची असूनही तो मनाने खूप मोठा होता. समीरच्या चैनीच्या जगात राहुल हा एक असा आरसा होता जो समीरला त्याचे वास्तव्य दाखवण्याचा प्रयत्न करत होता. पण दुर्दैवाने समीरला त्या आरशातलं प्रतिबिंब पाहण्यापेक्षा आजूबाजूच्या खोट्या रोषणाईत राहणं जास्त आवडत होतं. नशीब हे एका वळणावर उभ्या असलेल्या पावसाळी ढगासारखं असतं. कधी बरसेल आणि कधी होत्याचं नव्हतं करेल हे सांगता येत नाही. समीरच्या आयुष्यातही असंच एक काळं वादळ येईल याची कुणीच कल्पना केली नव्हती. विनायकरावांनी आपल्या आयुष्याची सर्व कमाई आणि अनेक बँकांकडून घेतलेले कोट्यावधीचे कर्ज एका भव्य ड्रीम सिटी प्रोजेक्ट मध्ये गुंतवले होते. त्यांचे स्वप्न होते की हे शहर देशातील सर्वात सुंदर शहर असेल, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अचानक सरकारने त्या जमिनीशी संबंधित नियमात बदल केला आणि एका रात्रीत तो संपूर्ण प्रोजेक्ट बेकायदेशीर ठरवण्यात आला. समीर एका सकाळी झोपेतून उठला. तोच घराबाहेर लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बाहेर पाहिलं तर बँकेचे अधिकारी आणि पोलीस उभे होते. ज्या विनायकरावाच्या नावावर बँक पायघड्या घालायच्या त्याच बँकांनी आज वसुलीसाठी त्यांच्या घरावर जप्तीची नोटीस चिटकवली होती. विनायकराव शांतपणे खुर्चीवर बसले होते. त्यांचा चेहरा पांढरा पडला होता. समीर, सगळं गेलं रे. आपला विश्वास ज्यांनी संपादन केला होता त्या भागीदारांनीच माझी फसवणूक केली आणि सर्व पैसे घेऊन ते परदेशी पळून गेले. विनायकरावांचा आवाज थरथरत होता. बघता बघता परिस्थिती हाताबाहेर गेली. ज्या गाड्यामधून समीर मित्रासोबत मिरवायचा त्या गाड्या रिकव्हर एजंट घेऊन गेले. महागडं फर्निचर, आईचे दागिने आणि ज्या वैभव बंगल्याच्या भिंतींनी समीरचं बालपण पाहिलं होतं तो बंगला सुद्धा जप्त झाला. समीरच्या डोळ्या देखत त्याचं साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळत होतं. या भीषण धक्क्याने विनायकरावाची तब्येत खालावली. एका संध्याकाळी चर्चा करत असताना अचानक त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि त्यांचा उजवा हात निकामी झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले त्यांना मोठा पॅरालिसिसचा अर्धांगवायूचा अटॅक आला आहे. पुढील उपचार खर्चिक असतील आणि त्यांना बराच काळ अंथरुणावर राहावे लागेल. समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. आता तो आणि त्याचे आजारी वडील एका छोट्याशा 10 बाय 10च्या भाड्याच्या खोलीत राहायला गेले. ज्या मुलाने कधी साधं पाणी स्वतःहून घेऊन प्यायलं नव्हतं त्याला आता वडिलांच्या औषधासाठी आणि 2 वेळच्या जेवणासाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागणार होती. त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर बघताना समीरला आपल्या श्रीमंतीचे दिवस आठवत होते. त्याला वाटलं कदाचित हीच ती वेळ आहे जेव्हा माझे मित्र माझ्या पाठीशी उभे राहतील. रोहन, साहिल, विकी हे नक्कीच येतील आणि मला या संकटातून बाहेर काढतील. समीरने थरथरत्या हाताने आपला मोबाईल उचलला जो आता रिचार्ज अभावी
बंद पडण्याच्या मार्गावर होता. त्याला अजूनही खात्री होती की पैसा गेला तरी त्याची मैत्री त्याच्या सोबत आहे. पण त्याला हे माहीत नव्हतं की खरी परीक्षा तर आता सुरू होणार होती. विनायकरावांचे कोलमलेले स्वप्न आणि त्यांची हतबलता, आलिशान बंगल्यातून एका छोट्या खोलीत झालेला प्रवास, समीरचा अजूनही आपल्या मित्रावर असलेला विश्वास. समीर आता एका अशा वळणावर होता जिथे त्याला पैशापेक्षाही एका आधाराची जास्त गरज होती. वडिलांची औषधं संपली होती आणि घरमालकाने भाड्यासाठी तगादा लावला होता. समीरने मनाचा हिया केला आणि विचार केला, माझे मित्र माझ्या एका आवाजावर धावून येतील. सर्वात आधी त्याने रोहनला फोन लावला. तोच रोहन जो म्हणायचा की समीरसाठी जीवही देईन. फोनची रिंग वाजत होती पण रोहनने तो उचलला नाही. समीरने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला. तिसऱ्यांदा रोहनने फोन उचलला पण त्याचा आवाज बदलला होता. काय रे समीर, काय काम आहे? मी सध्या एका मीटिंग मध्ये खूप व्यस्त आहे. रोहन अतिशय कोरड्यापणाने बोलला. समीर अडखळत म्हणाला, रोहन, अरे बाबांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे आणि हातात 1 रुपयाही नाहीये. तू दिलेले 50,000 महिनाभरात परत करेन रे. रोहन उपहासाने हसला आणि म्हणाला, समीर, जुने दिवस गेले आता. तुझे बाबा आता मोठे बिल्डर नाहीत आणि तू पण काही किंग उरला नाहीस. मला फोन करू नकोस, त्रास देऊ नकोस. माझ्याकडे पैसे नाहीत. खसकन फोन कट झाला. समीरच्या कानात तो आवाज गुंजत राहिला. समीरला वाटलं कदाचित रोहनची काहीतरी अडचण असेल. तो स्वतः साहिल आणि विकीला भेटायला त्याच कॅफेमध्ये गेला जिथे तो रोज तासनतास बसायचे. समीरला पाहताच साहिल आणि विकीने एकमेकाकडे पाहिले आणि तोंड फिरवले. समीर त्यांच्या टेबलापाशी गेला. साहिल, विकी, कशी आहे तब्येत? विकीने त्याच्याकडे तुच्छतेने पाहिले. अरे समीर, तू इथे? ऐकलं तुझा बंगला आणि गाड्या गेल्या. आता तू आमच्या सोबत बसला तर आमची इब्रत जाईल. यार, तू तुझी लायकी बघ आणि मग आमच्याशी बोलायला ये. साहिल पुढे सरकत म्हणाला, समीर, जेव्हा तुझ्याकडे पैसा होता तेव्हा आम्ही तुझे मित्र होतो. आता तू एक भिकारी झाला आहेस आणि भिकाऱ्याशी मैत्री करणं आम्हाला परवडणार नाही. इथून निघ आता, लोक बघतायत. समीरचा थरकाप उडाला. ज्या मुलाने या लोकांवर लाखांची उधळण केली होती, ज्यांच्या वाढदिवसाला महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या, तेच लोक आज त्याला भिकारी म्हणत होते. समीरच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने आठवलं की गेल्या महिन्यातच त्याने विकीला त्याच्या कर्जासाठी 2 लाख रुपये दिले होते. तो म्हणाला, विकी, किमान ते 2 लाख तरी परत कर, माझ्या बाबांचा जीव वाचेल. विकी मोठमोठ्याने हसायला लागला. पुरावा काय आहे? कुठं लिहिलं आहे की मी तुझे पैसे घेतले? जा, काय करायचं ते कर. समीर तिथून बाहेर पडला. पाऊस कोसळत होता पण समीरला त्याच्या मनातील दुःखाचा वादळाची जास्त भीती वाटत होती. रस्त्यावरून चालताना त्याला स्वतःचीच कीव येत होती. त्याला राहुलचे शब्द आठवले, मैत्री स्वार्थाच्या पायावर उभी नसते. आज समीरचा तो भ्रमाचा पडदा फाटला होता. त्याला समजलं होतं की तो ज्यांना देव मानत होता ते प्रत्यक्षात साधे माणूस सुद्धा नव्हते. पाऊस आता मुसळधार पडत होता. समीरच्या अंगावरचा शर्ट पूर्णपणे भिजला होता पण त्याला त्या थंडीची जाणीवही होत नव्हती. त्याच्या मनात फक्त एकच विचार चक्रावत होता, मी आता बाबांना काय सांगू? त्यांना औषधं कशी देऊ? त्याच्या खिशात फक्त 10 रुपयाची एक चुरगळलेली नोट होती. ज्या हाताने
एकेकाळी लाखांचे चेक सही केले होते, तेच हात आज मदतीसाठी पसरलेले होते. पण पदरी फक्त अपमान आला होता. तो आपल्या काळोख्या खोलीत परतला. खोलीत एकच छोटा बल्ब लुकलुकत होता. तिथे अंथरुणावर त्याचे वडील अर्धवट शुद्धीत विहळत होते. समीर, पाणी, औषध, त्याचा तो क्षीण आवाज समीरच्या काळजाला चिरत होता. समीर गुडघ्यात डोकं घालून कोपऱ्यात बसला. त्याला वाटलं हे जग खूप क्रूर आहे. त्याने विचार केला की जर आज आपणच संपलो तर कोणालाही फरक पडणार नाही. नैराश्याच्या त्या गडद छायेत त्याने डोळे मिटले. इतक्यात बाहेरच्या शांततेत कोणाच्या तरी सायकलच्या चेनचा आणि पावसाच्या पाण्यातून चालण्याचा आवाज आला. कुणीतरी धापा टाकत समीरच्या दारावर थाप मारली. ठक 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 ठक. समीरला वाटलं कदाचित घर मालक भाड्यासाठी पुन्हा आला असेल. त्याने जड पावलांनी दार उघडलं. बाहेर पावसाच्या धारेत भिजलेल्या हातात 2 मोठ्या पिशव्या आणि औषधाचं पाकिट भरलेला राहुल उभा होता. समीर त्याला बघून थिजलाच. राहुल, तू इथे कसा? तुला माझा पत्ता कोणी दिला? राहुल काहीच बोलला नाही. त्याने आत येऊन आधी समीरच्या खांद्यावर हात ठेवला. राहुलचा तो स्पर्श इतका उबदार होता की समीरला गेल्या कित्येक दिवसात पहिल्यांदा सुरक्षित वाटलं. राहुलने पिशवीतून तातडीने ग्लुकोज आणि औषधं काढली. त्यांनी स्वतः विनायकरावांना सावरलं आणि त्यांना औषधं दिली. त्यांच्या कपाळावरची पट्टी बदलली. समीर फक्त टक लावून बघत होता. राहुलने शांतपणे खिशातून एक पाकिट काढलं आणि समीरच्या हातावर ठेवलं. समीर, हे घे. यात 50,000 रुपये आहेत. कॉलेजच्या फीसाठी आणि पुढच्या काही कोर्सेससाठी मी आणि बाबांनी ही रक्कम बाजूला काढली होती. पण सध्या काकांचा उपचार महत्वाचा आहे. समीरचा बाण फुटला. तो राहुलच्या पायापाशी बसला आणि ढसढसा रडू लागला. राहुल, नको रे. मी तुला नेहमी लांब ठेवलं. त्या स्वार्थी लोकांच्या मागे धावलो ज्यांनी आज मला रस्त्यावर सोडलं. मी तुला ओळखू शकलो नाही. तू हे का करतोस? राहुलने समीरला उचलून उभं केलं आणि त्याच्या डोळ्यातील पाणी पुसलं. तो अतिशय शांत स्वरात म्हणाला, समीर, तू तुझ्या सुखात खूप लोकांना भागीदार बनवलंस, पण तुझ्या दुःखात भागीदार बनायला तू कोणालाच विचारलंस नाहीस. मी तुझा तो मित्र नाहीये जो तुझ्या श्रीमंतीवर प्रेम करतो. मी तुझा तो मित्र आहे ज्याने तुला पहिल्या दिवशी बाकावर बसताना पाहिलं होतं. अरे मित्र रक्ताचे नसतात, पण ते रक्ताच्या नात्यापेक्षा कमीही नसतात. राहुलने पुढे सांगितले की त्यांनी अनेक मित्रांकडून समीरचा पत्ता शोधला होता. ज्या खास मित्रांनी समीरचा अपमान केला होता त्यांनीच राहुलला हसत हसत सांगितलं होतं की तो भिकारी आता त्या चाळीत राहतोय. राहुलने ते ऐकलं आणि तो क्षणाचाही विलंब न करता तिथे धावत आला होता. त्या रात्री समीरला समजलं की खरी श्रीमंती बंगल्यात नसते, तर अशा मित्राच्या काळजात असते जो वादळात तुमची छत्री होऊन उभा राहतो. घराबाहेर विजा कडकडत होत्या, पण समीरच्या मनात मात्र एक नवी आशा जन्म घेत होती. राहुलने दिलेले ते 50,000 रुपये केवळ कागदाचे तुकडे नव्हते, तर तो समीरसाठी पुनर्जन्म होता. राहुलने केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर समीरला त्याच्या एका ओळखीच्या सॉफ्टवेअर कंपनीत साधी डेटा एंट्रीची नोकरी मिळवून दिली. ज्या समीरने कधी कष्टाचं काम केलं नव्हतं, तो आता दिवसाचे 10-10 तास लॅपटॉप समोर बसून काम करू लागला. समीरच्या मनात एकच जिद्द होती, मला माझ्या वडिलांचे हरवलेले नाव आणि सन्मान परत मिळवायचा आहे. राहुल रोज संध्याकाळी समीरच्या घरी यायचा. दोघे मिळून नवीन बिझनेस आयडियावर काम करायचे. समीरने रात्रीचा वेळ काढून
मार्केटिंग आणि फायनान्सचा सखोल अभ्यास केला. राहुलने त्याला त्याच्या साध्या सायकलवर बसवून अनेक क्लायंट्सच्या भेटी घडवून आणल्या. 2 वर्षे उलटली. समीरच्या मेहनतीला फळ मिळालं. त्याने राहुलच्या साथीने एक स्टार्टअप सुरू केलं. ते बांधकाम क्षेत्रातील अडकलेल्या प्रोजेक्ट्सना कायदेशीर सल्ला आणि तंत्रज्ञान पुरवू लागलं. समीरच्या बुद्धीचा कस आणि राहुलचा संयम यामुळे कंपनीने अल्पावधीत मोठी झेप घेतली. समीरने हळूहळू वडिलांचे सर्व कर्ज फेडले आणि एक नवीन पण सुबक घर विकत घेतले. विनायकराव आता पूर्णपणे बरे झाले होते आणि आपल्या मुलाच्या कष्टाचे फळ पाहून त्यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू असायचे. एका मोठ्या बिझनेस कॉन्फरन्समध्ये समीरला एक यंग ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला. त्या सोहळ्याला रोहन, साहिल आणि विक्की सुद्धा आले होते. पण आता त्यांची परिस्थिती बदलली होती. रोहनचे वडील तोट्यात होते आणि विक्कीवर अनेक कर्ज झाली होती. समीरला स्टेजवर पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सोहळ्यानंतर ते तिघेही लाजत काजत समीरकडे आले. रोहन हात जोडून म्हणाला, समीर, जुन्या गोष्टी विसरून जा यार. आम्हाला माहित होतं तू एक दिवस नक्की मोठा होणार. आम्हाला तुझ्या कंपनीत भागीदारी देशील का? आपण पुन्हा जुने दिवस जगूया. समीर शांतपणे हसला. त्याने राहुलला जवळ बोलावले, ज्याने आजही साधा शर्ट घातला होता. समीरने त्या तिघांकडे पाहून म्हणाला, मित्रांनो, जुन्या गोष्टी मी विसरलो नाहीये, तर त्यातून मी धडा घेतलाय. माझ्या कंपनीत भागीदारी फक्त एकाच व्यक्तीची आहे, ती म्हणजे राहुलची. कारण जेव्हा मी रस्त्यावर होतो तेव्हा याने आपली सायकल माझ्यासाठी थांबवली होती आणि तुम्ही तर माझ्या गाडीची चाकं निखळायची वाट बघत होतात. विकी अडखळत म्हणाला, समीर, आम्ही तेव्हा चुकीचे होतो. आम्हाला माफ कर. समीरने अतिशय संयमाने उत्तर दिले, माफी मी तुम्हाला कधीच दिली आहे, पण तुमची जागा आता माझ्या आयुष्यात नाही. मैत्री ही दुकानातील वस्तू नसते की गरज पडली की विकत घेतली आणि काम झालं की फेकून दिली. तुम्ही माझ्या श्रीमंतीचे मित्र होतात. राहुल माझ्या संकटातला भाऊ आहे. आज माझ्याकडे पुन्हा पैसा आहे, पण आता मला तुमच्या खोट्या स्तुतीची गरज नाही. समीर आणि राहुल तिथून बाहेर पडले. बाहेर पाऊस पडत होता, पण आज समीरकडे महागडी गाडी असूनही त्याने राहुलच्या सायकलवर हात ठेवला. त्या रात्री समीरला हे उमजलं होतं की आयुष्यात कितीही मोठं वादळ आलं तरी जर सोबत एखादा राहुल नावाचा निस्वार्थी मित्र असेल तर कोणतेही शिखर सर करणं अशक्य नसतं. मैत्रीचं खरं मूल्य बँक बॅलन्स मध्ये नसतं, तर संकटाच्या वेळी खांद्यावर पडणाऱ्या त्या एका विश्वासाच्या हातामध्ये असतं. सोन्याची शुद्धता जशी आगीत कळते, तशीच माणसाची पारख संकटात होते. जे सुखात सोबत असतात ते ओळखीचे असतात, पण जे दुःखात सावली बनतात तेच खरे मित्र असतात. या कथेचा हा सुंदर आणि हृदयस्पर्शी समारोप मैत्रीचं अक्षय लेणं. समीर आणि राहुलच्या या प्रवासाने एक गोष्ट सिद्ध केली होती की मैत्री हे केवळ 2 व्यक्तीमधील नातं नसतं, तर ते 2 आत्म्यामधील एक अतूट बंध असतो. समीरने जेव्हा शून्यातून पुन्हा आपलं साम्राज्य उभं केलं तेव्हा त्याच्या यशाचा पाया हा सोन्याचा नसून राहुलच्या त्या निस्वार्थी विश्वासाचा होता. आज समीरच्या घराच्या भिंतीवर महागडी चित्रे नव्हती, तर एका कोपऱ्यात राहुलची ती जुनी सायकल त्याने अभिमानाने जतन करून ठेवली होती. ती सायकल समीरला दररोज आठवण करून द्यायची की आयुष्यात जेव्हा रस्ते संपतात
तेव्हा पायपीट करून सोबत देणारा जो असतो तोच आयुष्याचा खरा सारथी असतो. समीरने आपल्या भाषणात एक खूप मोठं वाक्य म्हटलं होतं, माणसाने किती कमावलं यापेक्षा त्यांनी कुणाला कमावलं हे जास्त महत्वाचं आहे. मी हजारो लोक गमावले पण एक माणूस कमावला आणि त्याच एका माणसाने मला पुन्हा उभं केलं. आयुष्याच्या या वळणावर समीरला 2 मोठे धडे मिळाले होते. संकट हा माणसाचा शत्रू नसतो, तर तो एक आरसा असतो जो आपल्या अवतीभोवती असलेल्या गर्दीतील खरे चेहरे आणि मुखवटे स्पष्ट करतो. मैत्रीचं मूल्य हे पैशाच्या तराजूत कधीच मोजता येत नाही. सुखात सोबत असणारी गर्दी म्हणजे केवळ संपर्क असतो, पण संकटात जो आपला हात घट्ट धरतो तीच मैत्री असते. समीर आणि राहुलची ही गोष्ट केवळ एका यशाची गाथा नव्हती, तर ती विश्वासाची, त्यागाची आणि माणुसकीची प्रचिती होती. आयुष्यात कितीही मोठं वादळ आलं तरी घाबरण्याचं कारण नसतं. फक्त आपल्या पाठीशी एक असा मित्र हवा जो म्हणेल, तू घाबरू नकोस, मी आहे ना. आणि हे 4 शब्द कोणत्याही संकटापेक्षा मोठे असतात. अखेर मैत्रीच्या या परीक्षेत समीरला संपत्ती पुन्हा मिळाली, पण त्यापेक्षाही अमूल्य असं मैत्रीचं सुवर्ण लेणं मिळालं होतं, जे काळानं रूप कधीच काळवणार नव्हतं. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.